काका तुम्हाला चहा. हे असं दे, आधी मला पाणी हवंय. आणते. सुलभा काकू हा घ्या तुमचा चहा. शुभ्रा घे ग. बाबा हा तुमच्यासाठी. अहो तुम्हाला चहा हवाय ना? त्याला तर चहा नको असेल, आता त्याला लग्नाची घाई लागली असेल. बरं दत्ता, कधीचा मुहूर्त ठरवलाय? नाही म्हणजे तू सगळं बघितलं असशीलच. बरोबर पाहिलंय. आता नेने गुरुजींची वाट पाहतोय. ते आल्यावर सांगतील चांगला मुहूर्त कुठला आहे. गेल्या 60 वर्षात आपल्या घरी जी काही शुभ कार्य झाली असतील ती सगळी नेने गुरुजींनीच केली. अत्यंत स्वच्छ आणि शुद्ध मंत्रोच्चार आहेत त्यांचे. असे गुरुजी शोधून सुद्धा सापडायचे नाही. असावरीचं लग्न नेने गुरुजीच लावतील. असावरी आले बाबा. काका हे घ्या पाणी. नेने गुरुजींसाठी चहा ठेव. फार कोपिष्ट आहेत ते. त्यांचा चेहरा, त्यांची उंची, त्यांना बघितलं की एखादा राज ज्योतिषी असल्याचाच भास होतो. ते पत्रिका पाहत नाहीत, पत्रिकाच त्यांच्याशी बोलते म्हणे. बरं पण मुहूर्त बघायलाच हवा का? नाही, गंमत अशी आहे की अगदी मुहूर्त बघून लग्न झाल्यावरही नवरा बायकोमध्ये भांडणच झालं नाही किंवा काही वाईट घडलंच नाही असं एकतरी उदाहरण आहे का? तेव्हा पत्रिकेपेक्षा मला वाटतं ब्लड ग्रुप तपासावा आणि आपल्याला जो योग्य वाटतो तो दिवस किंवा जो सोयीचा दिवस आहे त्या दिवशी लग्न करावं. काय आपल्या सोयीचा दिवस बघायचा ना. मग मुहूर्ताचा दिवस बघितला तर काय वाईट, तेवढंच आमचं समाधान. काय चप्पल, सॉरी जावई बापू. जशी आपली आज्ञा दत्ताजी. दार उघड. आले वाटतं गुरुजी. हो हो. असावरी अगोदर चहा ठेव. हो, नाही तर रागवायचे ते. तुम्ही त्यांच्याबद्दल सांगितल्यापासून कधी एकदा त्यांना बघतो असं झालंय मला. त्यांचा चेहरा, त्यांची उंची जणू काही राज ज्योतिषीच. नमस्कार ताई, मी नेने गुरुजी. तुम्ही गेली 60 वर्ष या घरातली शुभ कार्य तुम्ही पार पाडताय. बर बर या. चला. या ना. नमस्कार 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 नमस्कार. गुरुजी चहा. नाही, मी चहा घेत नाही, फक्त दूध घेतो, तेही चॉकलेट टाकलेलं. अरे पण तू कोण? मी नेने गुरुजी. आमचे नेने गुरुजी तर साधारण माझ्या वयाचे होते. मग तू कोण? अच्छा अच्छा अच्छा, आता समजलं. तुम्ही माझ्या आजोबांबद्दल बोलताय. ते श्रीकृष्ण नेने, मी त्यांचा नातू श्रीधर नेने. अच्छा, ते का रे आले? तुमच्या आजोबांचे आणि माझे जुने संबंध आहेत. माझी अशी इच्छा होती माझ्या सुनेचं आणि अभिजित राजेंचं. अभिजित राजे अभिजित राजे अभिजित राजे. सर मला तुमच्या अभिज किचनचे आहे ना ते क्रेम बोलले खूप आवडतात आणि आसावरी घाडगे सुद्धा. अरे वा वा वा, छान छान छान. काय बोलू तुम्हाला. अहो आसावरी घाडगे म्हणजे काय, एक नंबर, उत्तमच. अहो काय टेस्ट आहे त्याची. घाडगे म्हणजे मला तुमच्या आजोबांना भेटायचंय. हे लग्न तेच नव्हती. ठीक आहे, मी एकदा स्वर्गात विचारून बघतो. एका दिवसासाठी सोडतायत का? हो, काय जोक काय मारताय? आजोबा काहीतरी विचारतायत ना? अहो मी तेच सांगतोय. मागच्याच वर्षी माझे आजोबा देवाघरी गेलो. पण तुम्ही घाबरू नका, लग्न मी लावीन. अहो आजोबांच्या हाताखाली शिकलोय मी. बोला कधी आहे लग्न? ते मी सांगितलं, तू काय करणार? पत्रिका बघता येते ना, आजोबांनी शिकवलंय ना. हो. या घे पत्रिका. बर.
अरे बापरे, काय झालं दत्तकाला? अहो दोघांची पत्रिका पाहता परवाचा एक चांगला मुहूर्त आहे 19 तारखेचा रविवारी. परवा? हो म्हणजे 3 दिवसांनी. चालेल चालेल. अरे आता चालेल काय, पळेल पळेल. पण एवढ्या लवकर सगळी तयारी कशी होणार? हा उगाच घाई होईल ना. नाही होणार, आपण सगळे आहोत ना एकत्र, मग आपण सगळे मिळून करू की तयारी. आणि हे लग्न मी लावते, त्यामुळे हे 3 दिवसात शक्य आहे. ठरलं तर मग येत्या 19 तारखेला रविवारी अभिजित आणि आसावरीचं लग्न. कॉंग्रॅच्युलेशन आई. कॉंग्रॅच्युलेशन. हे आता कंबर कसायला हवी आपल्याला. हो, आणि चांगला हॉल पाहूया. अरे पण इतक्या कमी वेळात पत्रिका कशा वाटतात? अरे ए बदलला बोलवायला विसरू नका, मी त्याला फोन लावतो. मी काय सांगतो तुला? माझ्या साडीचं काय? अरे पण जाऊया ना, मी तुम्हाला म्हणाले नाही हे सगळं गडबडीत आपण. हॅलो ताई, अभिजित बोलतोय. कळलंय मला. कसा आहेस तू? मी मस्त. एक गुड न्यूज द्यायला फोन केलाय. माझं लग्न. हॅलो 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 अभिजित, प्लीज लिसन ना. खूप महत्वाचं नसेल तर आपण नंतर बोलूया. इम्पॉर्टंट बिझनेस मीटिंग चालू आहे म्हणून. मी करते तुला पण फोन नक्की. ओके. अहो अरे असं काय ग? हो, तुम्ही इथे काय करताय? तिकडे सगळे पेढे वाटतात. तुमचा चेहरा असा का? असं कसा? मस्त आहे. नाही, काहीतरी लपवताय माझ्यापासून तुम्ही. शे ग, लपवायचं आहे काय त्यात? बघ ना, सगळे किती उत्साहात आहेत. मी हे करणार, मी ते करणार, मी हे घेणार, मी ते घेणार. जो तो काहीतरी जबाबदारी घ्यायला उत्सुक आहे. हे आपल्यात नवऱ्याच्या बाजूनी वरात येत नाही ना. तसं झालं तर वरातीत फक्त मी आणि बँडवाले. काय झालंय? नाही काय नाही, तुला गंमत माहित नाही. मी आपला कधी विषयच निघाला नाही. पण मी काय जगात एकटा नाहीये. माझ्या घरच्यांना त्यांच्या कामातून माझ्यासाठी वेळच नाही. आत्ताही ही बातमी द्यायला मी माझ्या बहिणीला फोन केला, तिने माझं काय ऐकूनच घेतलं नाही. बिझी होती, अर्जंट कामामध्ये. असावरी मला नेहमी प्रश्न पडतो, आपण जे काम करतो, आपण जे पैसे कमवतो, ते कोणासाठी? आपल्या लोकांसाठीच ना. ज्यांच्यासाठी आपण हे सगळं करतो त्यांनाच विसरायचं, त्यांनाच इग्नोर करायचं. असावरी माझ्या बाजूनी या आनंदात सहभागी व्हायला माझ्या घरचं कोणी नाही. तुम्ही सगळे आहात ना. किती छान आहे. अगं बाई, अगं काय आहे हे सगळं? आई, तुमच्या लग्नासाठी आजोबांनी त्यांच्या ओळखीतल्या एका दुकानात एवढ्या साड्या मागवल्यात. पण बघा ना किती छान आहेत. रंगही मस्त आहेत आणि डिझाईन्स तर फारच छान आहेत. ही साडी किती छान आहे. मी घेऊ? मला आवडली. कितीला ही साडी? आवडली ती साडी घ्या आणि बाजूला व्हा. पैशाचं मी बघीन काय ते. अय्या, तुमच्याकडून ही साडी मला? सांगा ना, सांगा ना. का काय त्या दिवशी कारखानीस अभिजितचं स्थळ घेऊन आला, त्यावेळी त्याच्या आत्या म्हणून आला होतात ना तुम्ही. मग मुलाची आत्याबाई म्हणून
आणि आसावरीची मैत्रीण म्हणून ही साडी तुम्हाला. वा, कारण काही असू दे, तुम्ही प्रेमाने दिलायत ना तुमच्याकडून काहीतरी. मला खूप आवडली ही साडी. ए, ही साडी मी नेसून येऊ? मी बघते कशी दिसते ते. हो बघते मी. हो हो काकू. गुडघा दुखते गो बाई. सावकाश. आजोबा, मला ना ह्या 2 साड्या आवडल्या. आता तुम्ही सांगा ह्यातली कुठली साडी नेसू मी? अगं दोन्ही घे. तुझ्या सासूचं लग्न आहे, एका साडीने काय होणार आहे? हे दोन्ही रंग तुझ्यावर अगदी खुलून दिसतील. थँक्यू आजोबा. काय झालं ताई, तुम्हाला नाही आवडला का डिझाईन्स? अहो नाही, खरंच साड्या खूप छान आहेत, पण इतके प्रकार आहेत ना, मला कळतच नाही कुठलं घ्यावं. बाबा तुम्ही सांगा ना, मी कुठली साडी घेऊ? मला काय विचारतेस? त्याला विचार, तो सांगेल. आणि गेली 60 वर्ष महत्वाच्या प्रसंगी घेतलेल्या साड्या सगळ्या यांच्याच दुकानातल्या आहेत. आपण कुठेही फसणार नाही, निश्चिंत राहा. नाही, साड्या तर छानच आहेत दत्ताजी. तुलाही कळतं वाटतं साड्यातलं. हा, थोडंफार. नाही, पण मला माझी आवड आसावरीवर लादायची नाही. तुला आवडेल ती घे. मला ना खरंच कळत नाही कुठली साडी घ्यावी. काय ना, माझी निवड तेवढी चांगली नाहीये गो. शक्यच नाही. अरे माझ्यावरूनच कळतंय तुझा चॉईस चांगला आहे ते. काय शिवरा? तू पिवळी साडी घे. लग्नाची साडी पिवळी असते. हो बाबा. ताई खरंच छान चॉईस आहे तुमची. कशी वाटली साडी? खूप सुंदर आहे. तिच्या चेहऱ्यावरूनच कळतंय तिला खूप आवडली आहे ते. काय चाललंय यार, आज या घरात चहा नाश्ता मिळणार आहे की नाही? तू कशाला बोलतोस कोंबडीच्या? तुला दिसत नाही ते महत्वाचं काम चालू आहे? अहो बाबा, भूक लागली असेल त्याला. ए बबड्या, सगळं तयार आहे, थांब मी वाढते हा तुला. आई तुम्ही बसा. तुम्ही तुमच्या साड्या बघा, मी देते त्याला. सगळा नाश्ता तयार आहे. मगाशी तुला म्हणाले होते ना सोहम, तेव्हा तू फोनमध्ये डोकं घालून बसला होतास. आणि मग ही सगळी गडबड सुरू झाली ना. लग्नाची किती तयारी आहे. तरी मला सांगायचंच ना, मी दिला नसता का? कधी सांगणार? आईच्या लग्नाच्या तयारीत तूच जास्त बिझी आहेस. अरे सोम, बरं झालं तू आलास. तुझी आई ना कन्फ्यूज झाली आहे साडी कुठली घ्यावी त्याबद्दल. तुझ्या आईने ही सिलेक्ट केली आहे. हा, कशी वाटेल तिला? सोहम चल, तू पण मदत कर बरं, सांग त्यांना. मला साड्यांमधलं जास्त कळत नाही. तुम्ही ठरवा, तुम्ही हवी ती घ्या. बबड्या, चेहरा का असा झालाय राजा तुझा? ए सोन्या, तू खुश आहेस ना रे? तो कशाला खुश नसेल? तुझं लग्न आणि तो खुश नाही का? मला खुश नसायला काय झालंय आजोबा? मी खुश आहे. पण नुसतं खुश होऊन लग्नाची तयारी होत नाही ना. आपल्याला बरंच काही बघायचं आहे. लग्नाचा हॉल बघायचा आहे, केटरिंग बघायचं आहे. ते सगळं तू माझ्यावर सोपव, काळजीच करू नकोस. बापरे, क्षणभर माझ्या पोटात गोळा आला होता. म्हटलं आता काय म्हणतो हा. थँक्यू बाबा, थँक्यू. सोहम, तुझी खरेदी अजून बाकी आहे. तुला काय आवडतं ते तू घे. ते आम्ही दोघं एकत्र जाऊन करतो. बरं दत्ताजी, मला आसावरीच्या पसंतीचे काही दागिने घ्यायचे, तर तिला घेऊन जाऊ का? चालेल ना? नाही चालणार. कारण मला पण यायचंय ना दागिन्यांची खरेदी करायला. तिच्यासाठी माझ्या आवडीचे दागिने मी घेणार आहे तिला. आजोबा आणि मी? अरे म्हणजे काय, आधी तुला. चला चला, तयारीत लागा. सोया, तू पण चल रे. सोहम, तू असा का चेहरा केलायस हे मला माहिती आहे. काय? लग्नाच्या सगळ्या तयारीचं टेन्शन आलंय ना तुला? टेन्शन घेऊ नको. अरे आपण सगळे आहोत ना. हा.
या सर या नमस्कार नमस्कार नमस्कार. कसे आहात तुम्ही? मी मजेत आहे. तुम्ही कसे आहात? एकदम मस्त. आणि आज तर एकदमच मस्त. स्वतः शेफ अभिजित राजे आले आहेत. मी तुमची ओळख करून देतो. ते दत्तात्रेय कुलकर्णी माझे होणारे सासरे. नमस्कार. सोहम, शुभ्रा नमस्कार. 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 आणि या आसावरी कुलकर्णी. नमस्कार वहिनी, बरं वाटलं तुम्ही आज इथे आलात. तुमच्यासाठी खास एक्सक्लुझिव्ह डिझाईन रेडी ठेवले आहेत. अरे वा वा वा. चला बघूया. या सर या या. या वा वा वा. छान छान छान. हे बघ, हे छान आहे, नाजूक आहे. घे. हो हे पण ते नाजूक पण आहे घे, ना? ते पण घे. आणि हे बघ, हे पण घे. आणि मग शुभ्रासाठी जरा वेगळ्या डिझाईनचं घे, म्हणजे सारखं होणार नाही. हो मला बघू तर द्या. हो गाडी ते हे पण घे. हो तुम्ही काय चाललंय, हे घे ते घे. आता तुला जे शोभून दिसेल असं मला वाटतंय ते घे म्हणतोय. तुम्ही सगळंच घे म्हणताय. सगळंच तुला शोभून दिसेल असं वाटतंय, तर मी काय करू त्याला? आणि मुळात काय माहिती का, या टाईपची खरेदी पहिल्यांदा करतोय, त्यामुळे एक्साइट झालोय. हे बघ, मी काय म्हणतो, तुला जे आवडतंय ना ते घे सगळं. खरं सांगू का, एवढे सोन्याचे दागिने घालायची सवय नाही हो मला. मला ना दुसरं काही नकोय, मला फक्त तुमची साथ हवी आहे. ती तर आहेच, पण एक हक्काचा दागिना घ्यायचा आहे ना मला. मागच्या वेळी नुसता विषय काढला तर मंगळसूत्र घेणार आहेस ना? म्हणजे काय? ते हक्काने घेणार आहे. मंगळसूत्राशिवाय लग्न कसं होईल? हे असंच ठेवा आणि जरा मंगळसूत्राची लेटेस्ट डिझाईन दाखवा. हे शोभून दिसेल आसावरीला. खूप छान आहे. दाखवून आणतो त्याला. तुला काय हवं ते बघ. आसावरी, काय बाबा? हे तुला पसंत आहे का बघ? हो बाबा, खूप छान आहे. किती नाजूक आहे नाही? खूप छान आहे बाबा. हे माझ्याकडून तुला. अहो बाबा, कशासाठी तुम्ही हे सगळं? गप्पा बाई, लग्न म्हटलं की फक्त तुझीच हाऊस मौस आहे का? अशी नाही का? लंकेच्या पार्वतीसारखं पाठवायचं का तुला सासरी? तसं नाही बाबा, पण अगं रीत असते. असं म्हणतात की लग्नानंतर मुलीचं नाक आणि कान सासरच्यांच्या हातात द्यायचे नसतात. त्यामुळे हे दागिने माहेरून द्यायचे असतात. नाहीतर सासरची माणसं कान उपटतात आणि नाक ओढतात. काय राजे? इथे सगळंच वेगळं आहे. तेही अधिकार तुम्हालाच दिलेत मी. सोहम, हे कसं आहे? हे घेऊ का? तेही बिलात ऍड करा. सर नाही, मी सर नाही हो, मी सहज म्हणत होते. तुम्ही प्लीज. हे डोळे बघ, सासऱ्याचं ऐकायचं जरा आसावरीकडनं शिक. आता तुझं हक्काने कौतुक करणार मी. अरे होणारी सून आहेस तू माझी. जास्त हक्क माझा आहे. माझी नात सून आहे ती. पण जे सिलेक्ट केले ते पॅक करा. अभिजित, मानपानाची यादी करत होतो. तुझ्याकडनं कोण कोण येणार आहेत लग्नासाठी? कोणाचा काय मानपान करायचं सांगून ठेव.
उगाच लग्नात रुसवे फुगवे नको. साधारण किती माणसं असतील तुझ्याकडची? नाही, माझ्याकडून तसं कोणीच नसेल दत्ताजी. म्हणजे हेच मॅडी, विश्वास, अभिज किचनचा स्टाफ सगळा आणि माझे काही मित्र. घरचं म्हणाल तर हरकत नाही, नात्यातले आम्ही आहोतच. आणि आमचे रुसवे फुगवे सोसून झालंय तुझं काय.